अहो ताई तुम्ही हॅपी रक्षाबंधन वहिनी. हा हॅपी रक्षाबंधन. या ना. अहो वहिनी रक्षाबंधन मुळे घरी पण लय पाहुणे रावळे होते. प्लस माझे नंदन ते आले तर मग स्वयंपाक ते करण्यातच लय उशीर झाला मला यायला. आता यांचंच भारूड ऐकत बस. दादा कुठे बोला ना त्याला. हा ते आहेत ना आतमध्ये. बसा तुम्ही, मी आणते त्यांना बोलून. आलेच. हा हा. आता एका सराची वाट बघायला लागते भावाला भेटायला. किती दिवसांनी माझी दादाची भेट होणार आहे. हो तुमची रिकाम तिकडे बहिणी ना बाहेर येऊन बसलेली. तुम्हाला मी शेवट सांगते, अजिबात तिला राहायला फोर्स करू नका. मला पण माझ्या माहेराला जायचंय. किती वेळ झाले अजून वहिनी येणं बाहेर दादा येणं झालंय. एकतर मला घरातली सगळी कामं करायला लागतात, तुम्हाला नाही. हो पण ती एकदाच येते अगं रक्षाबंधन भाऊबीज काय सुद्धा येते आपल्या इथं. आज का करते तू? आणि शेवटचं सांग तुम्हाला, 100 रुपयाच्या वरती अजिबात 1 रुपया पण टाकायचा नाही दादा. इथे हात वर करीत पैसे घ्यायला तेवढी इथं. तुम्हाला मला द्यायला पैसे नसेल, तिला द्यायला बरं पैसे मग तुमच्याकडं. तुम्हाला शेवट सांगते 100 रुपयाच्या वरती अजिबात द्यायचं नाही. असं कुठं असते का तवा राव काय? आपल्याला काय पोराबाळा नाही काही. आकर अरे नको दादा, मला ह्याची काहीच गरज नाहीये. फक्त मी जे माग ना ते मला देशील का तू? हा माग की. कधीतरी मला फोन करत जा रे, आणि विचारत जा कशी आहेस तू, तुझं काय चाललंय विचारत जा. कधीतरी आपल्या आईला फोन करत जा तू कशी आहे म्हणून. हा कधीतरी या गरीब बहिणीच्या घरी पण येत जा प्रेमाचे 4 घास खायला. अरे बहिणीला तुमचा हा पैसा नको असतो, तिला फक्त प्रेम भावाने रक्षाबंधनाच्या दिवशी फोन करावा की ताई तू कधी येते मला राखी बांधायला. बस एवढंच त्या बहिणीसाठी पुरेसं असतं रे. मला बाकी तुझ्याकडून काहीचीच अपेक्षा नाहीये. फक्त तू माझ्यासोबत प्रेमाने राहा, बस एवढंच पाहिजे मला. हीच माझी रक्षाबंधनची खरी भेट आहे. मी खरं तर राहण्यासाठी आले होते, पण सासूबाईंचा फोन आला त्यामुळे आता राहणार नाही, परत जाणार आहे. चल निघते मी.